त्याचा पेहराव काय, त्याचे सण उत्सव काय, त्याच्या खानपानची काय स्थिती आहे, या सर्व बाबींचं किंवा राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्या राज्याचं काय योगदान आहे या याची महती दर्शवणारं जे सादरीकरण आहे त्याला 5 गुण याच्यामध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे 60 गुण पहिल्या भागासाठी आहेत. ब भागामध्ये शाळाच्या व्यवस्थापनाने काय उपक्रम केले तर त्याच्यात काय सहभाग आहे याच्यासाठी आरोग्य जो पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील, शाळेतील शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, ह्या सर्वांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे का, आरोग्य तपासणी केलेली आहे यांची सर्वसाधारण, त्याला 5 गुण आहे. शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल तर त्याला 2 गुण आहे. आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या मध्ये लठ्ठपणा आहे, त्याच्यानंतर मधुमेह आहे किंवा डोळ्यांचे विकार आहे, तर ह्या आजारांची माहिती आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक काय उपाय करायचे ह्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचं जर मार्गदर्शन शाळांच्या मध्ये आयोजन केलं असेल तर त्या व्याख्यानासाठी 3 गुण आहेत. आपल्या शाळांच्या मध्ये जे किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मुली आहेत त्या मुलींच्यासाठी मासिक पाळी व्यवस्थापनाचं समुपदेशनाचं सत्र जर आपण आयोजित केलं तर त्याच्यासाठी 3 गुण आहेत. त्याचबरोबर हात स्वच्छ धुण्याचे जे योग्य पद्धतीचं प्रात्यक्षिक आहे आणि त्याच्यासाठीची सुविधा उपलब्ध असेल शाळेत तर त्याला 2 गुण आहेत. पुढचा जो मुद्दा आहे आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकास, याला 10 गुण आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळांच्या जीवनामध्ये पैशाचं नियोजन करता यावं, गुंतवणूक कशी केली जाते, बँकाचे व्यवहार कसे असतात, कर्ज व्याज ही प्रक्रिया प्रणाली कशी आहे आणि आर्थिक व्यवहाराकरता UPI सारखं जो आधुनिक तंत्रज्ञान आहे, साधन आहे, त्याचा वापर करताना काय काळजी घ्यायची ह्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचं जर व्याख्यान आपण याच्यामध्ये आयोजित केलं मार्गदर्शनासाठी तर त्याला 5 गुण आहेत. दुसरा जो भाग आहे याच्यामधला स्वयंरोजगार असेल, कौशल्य विकास असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, यासारख्या कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी जे तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं असेल संस्थेने आणि त्याच्यामध्ये संबंधित संस्था आहे, मग त्याची प्रवेश प्रक्रिया काय आहे, भविष्यामध्ये कोणत्या संधी आहेत, अशा अभ्यासक्रमांची ओळख करून देणं, ह्या सगळ्या गुणांसाठी जर मार्गदर्शन व्याख्यान केलं तर त्याला 5 गुण आहे. तिसरा जो मुद्दा याच्यामध्ये भौतिक सुविधा आणि अध्यापनाशी संबंधित असणारे जे काही साधन आहेत याच्यासाठी शाळांनी CSR कशा पद्धतीने मिळालेला आहे, कॉर्पोरेट कंपन्या असतील, स्वयंसेवी संस्था असतील, दानशूर व्यक्ती असतील, ह्या घटकाकडून वस्तू असू दे किंवा सेवेच्या स्वरूपामध्ये देणगी गोळा केल्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी 3 गुण आहेत. त्याचबरोबर पुढचा जो मुद्दा आहे की शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी पार पाडलेले अन्य कोणते जर प्रभावी कामकाज असेल तर त्याला 2 गुण याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढचा चौथा मुद्दा जो याच्यामधला आहे तंबाखू मुक्त शाळा, शाळेच्या परिसरामध्ये किमान 200 मीटर अंतरावर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला बंदी आहे, ही कार्यवाही होत असेल तर त्याला 1 गुण आहे. शाळा जर प्लॅस्टिक मुक्त असेल म्हणजे पर्यावरणाला हानिकारक असणारा प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या कामकाजात होणार नाही याची दक्षता शाळा घेत असेल तर त्याला 2 गुण आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत पुरवण्यात आलेला जो पोषण आहार आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने काही जर आहार शिल्लक राहिला तर त्या अन्नावर योग्य ती प्रक्रिया कशी करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय अभिनव उपक्रम राबवले असतील तर त्याच्यासाठी 2 गुण आहेत. आणि 5वा मुद्दा आहे उपरोल्लेखित वरील मी उल्लेख केलेले जे काही विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत त्याच्यासाठी व्यवस्थापनाने जे जे काही उपक्रम केलेले आहेत याच्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचा सहभाग, स्थानिक सेवा संस्था, सेवाभावी ज्या संस्था आहेत त्यांचा सहभाग किंवा अन्य अशा प्रकारच्या घटकांचा सहभाग असेल जास्तीत जास्त तर त्याला 5 गुण. अशा प्रकारे हे 40 गुण आहेत. म्हणजे हे 100 गुणांची अशा प्रकारे आपण जर तयारी केली तर आपल्या सर्व शाळांना याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे. केंद्र स्तरावरची समिती असेल, केंद्रातून 1 शाळा निवडली जाईल. केंद्रातून निवडलेल्या हे 1 शाळांच्या माध्यमातून तालुक्यातून जेवढे केंद्र असतील तेवढ्या सर्व केंद्रांना भेटी करून तालुकास्तरीय समिती तालुक्यामधून प्रथम 3 शाळा निवडतील आणि जिल्हा स्तरावरची जी समिती आहे ती जिल्हा स्तरावरची समिती तालुक्यातून प्रथम आलेली जी शाळा आहे म्हणजे तालुक्यातून 3 क्रमांक निवडले जातील पण जिल्ह्याच्या मूल्यांकनामध्ये जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांकाची जी शाळा आहे त्या गटातून आलेली त्या शाळांच्या म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत तर 8 शाळांच्या मधून जिल्हा स्तरावरून पुन्हा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या शाळा निवडल्या जातील आणि जिल्ह्यामध्ये ज्या प्रथम आल्या त्या शाळा विभागासाठी मूल्यांकनासाठी पात्र असणार आहेत. याच्यामध्ये शासनानं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रोत्साहनपर ठेवलेली आहे. तालुका स्तरावर शाळा जर पहिल्या क्रमांकानं यश मिळवत असेल तर त्याला 3 लाख रुपये आहेत, द्वितीय क्रमांकासाठी 2 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये आहे. जिल्हा स्तरावर शाळा पहिला क्रमांक
मिळवत असेल तर 11 लाख रुपये आहेत. द्वितीय क्रमांकासाठी 5 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 3 लाख रुपये. जिल्हा विभाग स्तरावर जर प्रथम क्रमांक शाळा भेटत असेल तर 21 लाख रुपये प्रथम, द्वितीय 11 लाख आणि तृतीय 7 लाख. आणि राज्य स्तरावर जर गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही शाळेनं यश मिळवलं तर त्या शाळेला 51 लाख रुपयाचं प्रथम बक्षीस मिळणार आहे, 21 लाख रुपयाचं दुसरं बक्षीस मिळणार आहे आणि 11 लाख रुपयाचं तृतीय बक्षीस मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी हे जे आपलं काम आहे, हे जे शासनानं आपल्याला विशेषतः खाजगी शाळांना जी एक संधी दिलेली, आपल्या प्रेरणा देणारी, आपल्याला आपल्या गुणवत्तेचं, आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आणि ते काम व्यवस्थितपणानं रिपोर्टिंग करीन, व्यवस्थितपणानं त्याचा अहवाल अभिलेखे तयार करून सरळच्या पोर्टलवर भरण्यासाठी, सज्ज ठेवण्यासाठी, आवश्यक पूर्वतयारी करण्यासाठी आपण सगळ्यांनी ह्या शासन निर्णय वाचून, सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा करून, आपल्या टीमची भूमिका निश्चित करून शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि स्वयंसेवी संस्था ह्या सगळ्यांची मदत घेऊन आपण माझी जी शाळा आहे ती आदर्श शाळा कशी बनेल आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये माझ्या शाळेला एक आरोग्यदायी आणि यशस्वी स्पर्धेमध्ये कसं योगदान देता येईल याच्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्राधान्याने कार्यवाही करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. याच्यामध्ये